सार्थकने आता त्याचे बोट हे आनंदीच्या बोटाशी जुळवलेले असतात. तर आनंदी हात काढते आणि म्हणते की सार्थक सर, हे काय केलं तुम्ही? सार्थक म्हणतो की कुठे काय केलं, गोष्टीतल्या हरणाने गोष्टीतल्या हरणीला किस केलं, बाकी काय. नमस्कार मंडळी, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आनंदी बॉलिंग करत असते आणि सार्थक बॅटिंग. आनंदी जेव्हा बॉल सार्थकने आलेला बॉल आता हवेत फिरकवलेला असतो आणि रन काढण्यासाठी तो पळत असतो, परंतु त्यावेळी आनंदी खाली पडणार असते आणि तिला सावरण्यासाठी सार्थक तिथे जातो, रन आउट होतो. आनंदी आता सार्थकच्या अंगावर पडलेली असते. दोघंही एकमेकांकडे बघत असतात आणि बाकीचे सर्वजण मात्र मज्जा घेत असतात. तर आता सर्वजण म्हणत असतात की सार्थक सर, तुम्ही आउट आहात. सार्थक म्हणतो की मी नाही आउट झालोय. सार्थक आता कारण द्यायला लागतो. तर आनंदी म्हणते की सार्थक सर, तुम्ही आउट आहात. सार्थक म्हणतो की आउट आहे का, तुम्ही म्हणताय तर मग असेल आउट मी. आणि मग सार्थक बाजूला होतो. त्यानंतर लीना बॅटिंग करायला आलेली असते. थोडेसे रन काढून लीना देखील आउट होते. त्यानंतर अक्कू सुद्धा आउट होते. एक एक करून सगळे आउट होत असतात. त्यानंतर आता सानू खेळायला आलेली असते. आनंदी सानूला समजावत असते की सानू, आपल्याला ही मॅच जिंकायची की नाही, मग मी तुला जेव्हा पळ बोलेल ना तेव्हा तू पळायचं, ओके. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. तर सार्थक म्हणत असतं की जाऊ द्या ना, तुम्ही कशाला समजावून सांगताय, तसंही सानू हरणार आहे. तिचे बाबा तिथे बसले, ते काय मदतीला येणार नाहीये. आनंदी म्हणत असते की आज सानू आपणच जिंकणार आहोत, तू अजिबात काळजी करू नकोस. आनंदी सानूला म्हणत असते की सानू जा बरं, तुझ्या बाबाला बोलवणार. सानू आता मनोज जवळ जाते आणि म्हणत असते की बाबा तुम्ही खेळा ना प्लीज. तर मनोज म्हणत असतो की नाही बाळा, मी क्रिकेट नाही खेळत. सानू त्याला खूप फोर्स करत असते, परंतु मनोज नाही म्हणत असतो. सार्थक मुद्दाम त्याला टोमणे मारत असतो की तुझा बाबा नाही खेळणार सानू क्रिकेट. क्रिकेट म्हणजे काय, असं कोणी खेळतं का, त्याच्यासाठी धमक लागते. सॉरी, भले भले लोक मागे हटतात आणि त्यात तुम्हाला एवढं मोठं टार्गेट आहे की एका ओव्हरमध्ये तुम्हाला 35 रन करायचे. जाऊ द्या, तसंही आता तुम्ही डिक्लेअर करून टाका की आम्हीच जिंकलोय म्हणून. शेवटी तुम्ही घाबरलेच आहात ना. मनोज आता उभा राहतो आणि म्हणतो की घाबरायचा काय प्रश्न आहे, स्टेट लेवलला खेळलोय मी, 6 बॉलात 6 रन मारून दाखवेल, तुम्हाला चॅलेंज देऊ नकोस. तर सार्थक म्हणत असतं की अहो मनोज दादा, तुम्ही खूप वर्षापूर्वी क्रिकेट खेळत होता, आता काय तुम्हाला शक्य आहे का, कशाला त्या लहान मुलीला उगाचच आशा दाखवताय. मनोज आता पेटलेला असतो आणि सार्थकला म्हणतो की असं का, थांबा आता मी तुम्हाला एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारून दाखवतो. सार्थकचा आणि आनंदीचा प्लॅन आता सक्सेसफुल झालेला असतो आणि मनोज आता अंगणात उतरलेला असतो. मनोज आता पहिल्याच बॉलमध्ये 6 मारतो. तर सर्वांना खूप आनंद झालेला असतो. अण्णा मालतीला म्हणत असतात की मालती, कितीतरी वर्षांनंतर मी मनोजच्या हातामध्ये बॅट बघितली आणि आज सुद्धा तो तितक्याच सफाईने खेळतोय. मालती म्हणत असते की मला तर आपला मनोज पूर्वीसारखाच दिसायला लागलाय. दुसऱ्या बॉल मध्ये सुद्धा आता मनोजने 6 मारलेला असतो आणि एक एक करून आता 6 बॉल मध्ये मनोजने 6 सिक्स मारलेले असतात आणि आनंदीची टीम आता जिंकलेली असते. सर्वजण खूपच खुश असतात. आनंदी आणि सार्थक तर खूप खुश असतात कारण त्याचा प्लॅन आज सक्सेसफुल झालेला असतो. आनंदी येते आणि मनोजला मिठी मारते. मनोजला आता उचलून घेतलेलं असतं. मनोजला एक क्षण काय झालेलं हेच कळलेलं नसतं. मनोज मात्र बॅट कडे बघत असतो आणि ती बॅट घेऊन तसाच आता त्याच्या रूम मध्ये येतो. मनोज आता आतमध्ये येऊन रडत असतो. लीना म्हणते की अहो तुम्ही अचानक का बरं असे निघून आले तिथे. मनोज म्हणतो की मुद्दाम केलं त्या सार्थकने, मला काही कळत नाही का तो मला परत क्रिकेट खेळायला लावतोय ते. मी ठरवलं होतं की ह्या दळभद्री बॅटला मी कधीही हात लावणार नाही. लीना म्हणत असते की अहो पण क्रिकेट तुमचा जीव आहे ना. मनोज म्हणतो की लीना हे समजतंय ना तुला, म्हणून तर इतके वर्ष मी याच्यापासून दूर राहत होतो. आयुष्यात मी कधी क्रिकेट खेळलो नाही, तर आता तरी खेळून काय फायदा आहे. लीना म्हणते की अहो पण सर्वांसोबत विरंगुळा म्हणून खेळलं तर काय झालं, शेवटी हा पण एक खेळच आहे ना. मनोज म्हणतो की लीना, क्रिकेट म्हणजे माझ्यासाठी फक्त खेळ नाहीये, माझा संघर्ष येतो. जेव्हा प्रत्येक बॉल मी बघतो ना तेव्हा मला माझी स्वप्न दिसतात. लीना तू इथून निघून जा, मला आता कोणाशीही बोलायचं नाही. आता तो लीनावर ओरडतो आणि तो लीनाला आता तिथून जायला सांगतो. लीना देखील तिथून निघून जाते. मनोज मात्र मागे खूप रडत असतो. तर सानू आता ट्रॉफी घेऊन आलेली असते. सर्वजण खूपच खुश असतात. तर अण्णा म्हणत असतात की सानू शेवटी ट्रॉफी भेटली की नाही आपल्याला. सानू म्हणत असते की अहो अण्णा पण तुमच्यापर्यंत तर बॅटिंगच आली नाही बघा. अण्णा म्हणत असतात की कशी येणार, तुझ्या बाबाने काय बॅटिंग केली आज. विचारतो की मनोज दादा कुठे. लीना म्हणते की आतमध्ये आहे ते. सार्थक म्हणतो की अहो आतमध्ये काय करताय, सारं मैदान गाजवलंय त्यांनी आज, बाहेर बोलवा बरं त्यांना. लीना म्हणते की नाही जरा ते डिस्टर्ब आहेत, राहू द्या त्यांना आतमध्येच. तर इकडे शलाका आणि केदार दोघंही बसलेले असतात. सुधा विचारते की केदारराव काय झालं तिकडे. शलाका सांगत असते की अगं आई, आनंदीने ना त्या सार्थकला पूर्णपणे बदलून टाकलंय. वृंदा म्हणते की नक्की काय झालं तिथे.
तिथे शलाका सांगू लागते की तिथे क्रिकेट मॅच सुरू होती, आनंदी वर्सेस सार्थक, आणि त्यामध्ये आपला सार्थक हरला आणि आनंदी जिंकली. आणि मग तिथे घडलेला सगळा प्रकार आनंदी आता वृंदा आणि सुधाला सांगू लागते. वृंदा म्हणते की बघ सुधा, तुझा सार्थक काय आज येणार नाही. तर सुधा म्हणत असते की नाही, सार्थकने मला शब्द दिलाय, त्याला उद्या यावंच लागेल. तर इकडे एक माणूस हा घरी आलेला असतो आणि त्याला मनोजला भेटायचं असतो. मनोजला तो म्हणत असतो की खरं तर मी तुमची मॅचिंग बघितली आणि आमच्या काही क्रिकेट मॅचेस आहेत. खरं तर मी तुम्हाला बघितलं की तुम्ही 6 बॉलवर 6 सिक्स मारले. खरं तर तुम्ही आमच्या कामाचे माणूस आहात. आनंदीला समजलेलं असतं की ही सगळी सार्थकचीच किमया आहे आणि सार्थकनेच ह्या माणसाला इथे बोलवलंय. आणि तो माणूस आता मनोजला एक कार्ड देतो आणि म्हणतो की मला जरा तुमच्याशी बोलायचंय. तर इकडे रूम मध्ये आनंदी सार्थकला म्हणत असते की तो माणूस तुमच्या सांगण्यावरनं आला होता ना, आणि तुम्हीच हे सर्व केलं ना. सार्थक म्हणतो की हो, मीच केलंय, परंतु ही गोष्ट आता कोणालाच कळता कामा नये. तितक्यातच सानू तिथे येते आणि म्हणते की कोणाला काय कळणार नाही, मला सांगा. सार्थक म्हणतो की हो आजीबाई, तुला तर सगळं सांगायला पाहिजे, कारण काही घडलंच नाहीये. तर सानू म्हणते की ठीक आहे, मग मला गोष्ट सांगा. सार्थक म्हणतो की हो, आली का हिची गोष्ट परत? बरं, सांगतो तुला गोष्ट. तितक्यातच लाईट जातात. तर सार्थक आता सानूला म्हणतो की तुला आता गोष्ट सांगणार नाही, आम्ही तुला आता गोष्ट दाखवतो. गेलेली असते आणि थोडासा प्रकाश भिंतीवर पडत असतो आणि त्या भिंतीच्या प्रकाशामध्ये आनंदी आणि सार्थक हाताचा वापर करून हाताचं हरिण बनवतात. सार्थक सांगू लागतो की एक हरिण होतं आणि एक हरिण होती. दोघांशी एकमेकांसोबत मैत्री झाली. दोघंही आता एकमेकांसोबत फिरायला जायचे, सगळीकडे एकत्र भटकायचे, एकत्र खायला जायचे, एकत्र प्यायला जायचे. आणि मग एक दिवस काय झालं, हरणीचा मोठा गैरसमज झाला. मग ती त्या हरणावरती चिडली आणि खूप दूर निघून गेली. मग त्या हरणाशी ती काहीच बोलायची नाही, हरिण एकटंच बसायचं. आणि मग त्यानंतर त्या हरिणीचा गैरसमज दूर झाला आणि त्यांच्यात पुन्हा मैत्री झाली. आता आनंदीला समजलेलं असतं की त्या गोष्टीमधला हरिण सार्थक आहे आणि ती हरणी जी आहे तीच आनंदी आहे. आणि आनंदी आणि सार्थकची ही गोष्ट ऐकून सानू मात्र झोपलेली असते. सार्थकची गोष्ट मात्र कंटिन्यू होत असते की हरणाने त्या हरणीला वचन दिलं की आता ते दोघंही आयुष्यभर एकत्र राहणार, त्यांच्यात आता कधीही दुरावा येणार नाही, काहीही झालं तरी हरिण कायम त्या हरणीची साथ देणार. सार्थकने आता त्याचे बोट हे आनंदीच्या बोटाशी जुळवलेले असतात. तर आनंदी हात काढते आणि म्हणते की सार्थक सर, हे काय केलं तुम्ही? सार्थक म्हणतो की कुठे काय केलं, गोष्टीतल्या हरणाने गोष्टीतल्या हरणीला किस केलं, बाकी काय. आनंदी आता लाजते आणि तिथून निघून जाते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आनंदी आणि सार्थक दोघंही आता बाहेर उभे असतात आणि दोघंही कपडे सुकवत असतात, हसत असतात. तर वृंदा आणि सुधा तिथे येते. वृंदा म्हणते की आता हेच बघायचं राहिलं होतं. सुधाला मात्र खूप राग येतो. सुधा आता आनंदीकडे जाते आणि आनंदीला म्हणते की आनंदी, तुला लाज नाही वाटत का? तू माझ्या मुलाकडनं असे कामं करून घेतेस? सार्थक म्हणतो की अगं आई, मीच त्यांना मदत करत होतो, या ना तुम्ही आमच्या घरी. तर सुधा आता आनंदीला म्हणत असते की आनंदी, तू मला माझ्या मुलापासून तोडलंयस. तर हे ऐकून आनंदीला मात्र फार वाईट वाटत असतं. तर मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.